नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत उंबऱ्याला हळदीचं लेपन कसं करायचं। बरेच जण हळदीमध्ये गोमूत्र मिक्स करून पाणी मिक्स करून हळदीचं लेपन करतात, परंतु योग्य पद्धत काय आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर एका वाटीमध्ये 3 ते 4 चमचे हळद घ्यायची आणि असा एक सेट बनवून ठेवायचा ज्याच्यामध्ये गोमूत्र, गंगाजल, गुलाबजल आणि सुगंधी द्रव्य असेल, म्हणजे ते आपल्याला प्रत्येक वेळी हळदीचं लेपन करताना इझी पडेल। तर अशा प्रकारे मी सुरुवातीला गोमूत्र ॲड केलं आहे। एका झाकणा एवढं घ्यायचं आणि त्याच क्वांटिटीमध्ये गोमूत्र, त्याच क्वांटिटीमध्ये गंगाजल आणि गुलाबजल घ्यायचं आणि मिश्रण चांगलं घट्ट करायचं। तर हे मिश्रण हळूहळू जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा ते खूप घट्ट होतं, तर त्यामध्ये तुम्ही पाणीसुद्धा मिक्स करू शकता जेणेकरून ते पातळ होईल। अधिक पातळही नाही करायचं आणि अधिक घट्टही नाही करायचं। अशा प्रकारे मिश्रण करायचं की त्याचा थिकनेस मेंटेन होईल आणि ते आपण उंबऱ्यावरती लेपन करू शकू। या तिन्ही गोष्टी मिक्स करून झाल्यावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुगंधी द्रव्य घ्यायचं किंवा अत्तर घ्यायचं। त्याने उंबऱ्याला जेव्हा आपण हळदीचं लेपन करतो तेव्हा खूप छान असा सुगंध येतो। त्याचबरोबर हे केशर अष्टगंध आहे ते सुद्धा उंबऱ्यामध्ये ॲड करायचं। हे जास्त प्रमाणामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। तर अशा प्रकारे मिश्रण घट्ट झालं आहे, खूपच घट्ट झालं असल्यामुळे मी थोडं पाणी ओतेन। काही जणांना असंच घट्ट मिश्रण लागतं, ते डायरेक्ट उंबऱ्यावरती हाताने सुद्धा लावू शकतात, परंतु ज्यांना घट्ट असं मिश्रण लावायचं आहे ते ह्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करायचं। एकदम पाणी मिक्स केलं की आपल्याला अंदाज येत नाही की मिश्रण किती घट्ट झालं आहे, त्यामुळे पाणी चमच्याने थोडं घ्यायचं आणि चेक करत राहायचं की त्याचा थिकनेस किती आहे। तर अशा प्रकारे उंबऱ्यासाठी हळदीचं लेपन तयार झालं आहे। जेव्हा तुम्ही उंबऱ्यावरती पसरवता तेव्हा हाताने न पसरवता चमच्याने पसरवा आणि पूर्णपणे त्याला सुकू द्या, ज्याच्यामुळे ते मिश्रण एकसारखं उंबऱ्यावरती पसरलं गेलं राहील। उंबऱ्याला हळदीचं लेपन दर गुरुवारी सुद्धा करू शकता किंवा शक्य असेल तर आठवड्यातून 2दा केलं तरी चालेल। तर गुरुवारी आवर्जून करा, कारण तो स्वामींचा वार असतो। तर अशा प्रकारे मिश्रण घट्ट झालं आहे आणि ते एकसारखं उंबऱ्यावरती पसरेल याकडे लक्ष द्या। थँक्यू।